नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज सोमवार, आठवड्याचा पहिलाच दिवस. तर ज्यांना ऑफिस आहे, ज्या गृहिणी ऑफिसला जातात आणि ज्यांची मुलं लहान आहेत, तर त्यांना तर कमालीची धावपळ करायला लागते. मुलांना शाळेसाठी तयार करणं, त्यांचे टिफिन्स, नंतर स्वतःचे टिफिन्स, नंतर वेळेवर ट्रेन पकडणं जे बाहेर असतात ते. त्या पद्धतीने वेळेवर ट्रेन पकडून वेळेवर ऑफिसमध्ये हजर राहिलं पाहिजे आणि नंतर परत ऑफिसचं काम, नंतर तिकडून परत ट्रेनने व्यवस्थित घरी येणं, परत येताना ज्या वस्तू लागतात त्या वस्तू येताना घेऊन येणं, हे रोजचंच आहे. तर मला पण सकाळी आज लवकर उठायला लागलं कारण ऑफिस आहे. नंतर डबा करणं, नंतर मग वेळेवर ऑफिसमध्ये पोहोचायचं टेन्शन, नंतर मग ऑफिसवरून घरी येताना लागणाऱ्या भाज्या. आता उद्या भोगी, तर भोगी म्हटल्यावर भोगीला ज्या लागणाऱ्या भाज्या आहेत त्या येताना घेऊन येणं. परत परवा संक्रांत आहे, तर संक्रांतीसाठी तिळगुळासाठी लागणारं सामान, मग त्याच्यासाठी तीळ, नंतर गूळ, नंतर शेंगदाणे, तूप तर आपल्या घरात असतंच, त्यामुळे मी तूप नाही आणलं. आता संध्याकाळी ज्या उद्या लागणाऱ्या भाज्या आहेत त्या नीट करेन. पण सकाळच्या धावपळीत माझं मशीन लावायचंच राहिलं. तर आता परत मशीन लावून ते कपडे वाळत घालणं, नंतर काय भांडी आहेत ती, नंतर रात्री काय स्वयंपाक करायचा तो, हे सगळं पटापट करून झोपून परत उद्या सकाळी उद्याचं रुटीन हे सुरू होईल. तर असं लाईफ आहे. तसं मला असं हे आहे की तुम्ही सगळेजण आपापल्या घरी सुखरूप आलेला असाल याची मी आशा करते. आणि उद्या भोगी असल्यामुळे सगळ्यांनी आपापल्या घरी पण भोगीचं सामान आणलं असेल. परत परवा संक्रांत. संक्रांत हा अतिशय चांगला सण आहे, जे एकमेकांशी बोलत नाहीत. ॲक्च्युली असं नाही झालं पाहिजे, सगळ्यांनी एकमेकांशी बोलून राहिलं पाहिजे. सगळे जे बोलत नसतील त्यांनी ह्याच्यात तिळगूळ देऊन ती सांगता करा की एकमेकांशी गोडीने, प्रेमाने बोला. कधी अबोला ठेवू नका, कारण आयुष्य खूप मर्यादित आहे. आलेला क्षण प्रत्येक आनंदात घालवला पाहिजे. मग कशाला तो अबोला? आणि हे काही राहत नाही आणि काही याला अर्थ नाही की अबोला ठेवायचा, नाही बोलायचं. तर सगळ्यांनी एकमेकांशी बोलून आनंदाने, प्रेमाने राहा आणि हा सण गोडी गुलाबीने साजरे करा आणि कधीच एकमेकांच्या आयुष्यात भांडू नका. कारण दिवस एकदम फास्ट चाललेले आहेत, लाईफ पण एकदम फास्ट चाललेलं आहे. काळाचा काही भरोसा नाही की आज आपण आनंदात असतोय, उद्या कुठला क्षण कसा येईल, काय येईल माहीत नाही. तर येणारा प्रत्येक क्षण आनंदात जगायला शिका आणि नवीन नवीन चांगले संकल्प करा की मला कसा हेल्दी क्षण राखता येईल. तर हेल्दी लाईफसाठी मग तुम्हाला काय काय करता येईल त्या दृष्टीने पण विचार करा. आणि संक्रांतीला छान नटा, एकमेकांना तिळगूळ द्या, एकमेकांशी आनंदाने वागा, बोला आणि हा छान छान मस्तपैकी साजरा करा. बस. आणि नंतर मग परत थोड्या वेळाने पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. नमस्कार.